शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे. जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या पाहायला मिळतील. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या. सर्वात मोठी बातमी आहे राज्य सरकारकडून महाबँकेची घोषणा. कांद्याची नासाडी रोखाल तर पण हमी भावाची काय? शेतकऱ्यांचा सरकारला खडा सवाल. सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून आता महाबँकेची घोषणा देखील झाली आहे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाची माती केली. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. आता ते असं म्हटलेले आहेत की शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत परंतु त्यांनी मराठा समाजाची आत्तापर्यंत तरी मातीच केलेली आहे, असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कॉमेंट करून देखील नक्की सांगू शकता, असं सदाभाऊ यांचं वक्तव्य आहे. विमा नुकसान भरपाई हवी तर करा. पीक पेरा नोंदणी 1 ऑगस्ट पासून प्रारंभ. 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ. 45 दिवस पीक पाहणी. आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे विमा नुकसान भरपाई हवी तर सध्या स्थितीला आता पीक पेरा नोंदणी करावी लागेल. 1 ऑगस्ट पासून आता प्रारंभ पाहायला मिळत आहे. सध्या ऑगस्ट महिन्यासाठी दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल. 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्या. सुमित वानखेडे यांची मागणी. पालकमंत्र्यांना पाठवले निवेदन. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्या असं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर भरपूर सारे शेतकरी आता पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत व इतर मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. त्या जिल्ह्यांबाबत देखील आपण पाहणार आहोत व त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात मोठी बातमी आहे लाडका शेतकरी दादा योजना मुख्यमंत्र्यांनी राबवावी. शेतमालाला भाव. विम्याचे सरसकट कवच. मोसंबी संत्रा फळांना राजश्रयाची मागणी. आता सर्वात मोठी योजना म्हणजे लाडका शेतकरी दादा योजना ही मुख्यमंत्र्यांनी राबवावी व शेतीमालाला योग्य बाजारभाव तसेच पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावा. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर. हवामान खात्याचा अंदाज. नगर जिल्ह्याचाही समावेश. मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्यम पाऊस. आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल कारण की आता जर पाहायला गेलं तर ऑगस्टमध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याचा अंदाज देखील आहे त्यातली त्यात आता यामध्ये मराठवाड्याचा समावेश विदर्भाचा देखील समावेश राहणार आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे 100 कोटींहून अधिकची रक्कम झाली आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. जे राहिले असतील त्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर होणार. आता तुमचा जिल्हा कोणता आहे व तालुका कोणता आहे ते देखील नक्की कळवा जेणेकरून त्या तालुक्याबाबत आपण अपडेट नक्कीच देऊ. सध्या जर पाहायला गेलं तर 102 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता दिलासा मिळत आहे. त्यातले त्यात पाहायला गेलं तर पीक विमा मंजूर होऊनही त्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम जी आहे ती मिळालेली नव्हती परंतु आता ती रकमेची प्रतीक्षा संपली असल्याचं सांगण्यात देखील येत आहे. कारण की सध्या स्थितीला तब्बल 100 कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे. म्हणजे 102 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये सर्वात पहिला तालुका आपल्याला श्रीरामपूर तालुका पाहायला मिळत आहे. म्हणजे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता लवकरात लवकर जमा होणार आहे. सर्वात मोठी बातमी आहे 7 लाख कुटुंबांना गणपती निमित्त मिळणार खार डाळ तेल आणि साखर. आता सर्वात मोठी दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल कारण की आता डाळ व तेल तसेच साखर देखील आता मिळणार आहे. 29 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड देखील. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोयाबीन कापूस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा. अनुदान मिळणार लवकरच. आता पाहायला गेलं तर अनुदानाची जर गरज असेल तर आता सोयाबीन व कापूस उत्पादकांना 10,000 रुपये अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला सरकारचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ज्याची गरज राहत आहे तीची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की सध्या स्थितीला
सोयाबीनचे उत्पादन राज्यभरात भरपूर मोठ्या प्रमाणात राहते. त्यातली त्यात सोयाबीन पाठोपाठ कापसाचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्पादन घेतात. तर आता सोयाबीन कापूस उत्पादकांना खुशखबर आहे. 10,000 रुपयांचे अनुदान आता त्वरित. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. ॲपद्वारे शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट पासून ई पीक पेरा नोंदणी करता येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, घर बसल्या देखील तुम्ही असं करू शकता. कारण की सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल झालेला आहे. त्यानुसार तुम्ही ॲपद्वारेच ई पीक पेरा नोंदणी करत राहा. कारण की तुम्हाला याचा पुढे चालून नक्कीच फायदा होईल. तुम्हाला देखील लवकरात लवकर सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असले तर मदत मिळणार आहे. त्याकरिता तुम्हाला फक्त ॲपद्वारे जी आहे ती ई पीक पेरा नोंदणी करायची आहे व लवकरच मदत घ्यायची. वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट. वांग्याला पुणे या बाजार समितीमध्ये 5,000 रुपयांपर्यंत मिळत आहे जास्तीत जास्तीचा दर. तसेच कमीत कमीचा दर आहे 1,200 तर सरासरीचा दर 3,100 रुपये आहे. तर आवक या ठिकाणी 313 क्विंटलपर्यंत आलेली होती. मिरचीबाबत पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. मागच्या वेळेस पाहायला गेलं तर काही ठिकाणी 25 रुपये तर काही ठिकाणी 20 रुपये किलोचा दर देखील मिळत होता. आता थोडीशी वाढ दिसून येत आहे. फ्लॉवर कोबी कडाडला. पावसात लिंबू तेजीत. आठवडी बाजारभाव. आवक मंदावल्याने दरात वाढ. फळ मार्केट शांत. कडधान्याचे दर मात्र स्थिर. फ्लॉवर कोबी कडाडल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. तसेच पावसामध्ये लिंबू देखील तेजीत आलेला आहे. कारण की लिंबाचे दर यावेळेस कमी राहत असतात, परंतु आता झपाट्याने वाढ देखील लिंबाच्या दरात काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला आठवडी बाजारभाव आहे सध्या स्थितीला व आवक मंदावल्याने देखील दरामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात फळ मार्केट देखील शांत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच काही ठिकाणी फायदा देखील मिळत आहे. कारण की पुन्हा एकदा नव्याने भाजीपाल्यामध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसामध्ये थोडीशी घसरण झाली होती, त्यामुळे निराशा वाटत होती. सोयाबीन कापसाला हमीभाव चांगल्या प्रकारे द्या. कांदा खरेदीचे धोरण करा. मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांकडे मागणी. आता मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वात मोठी मागणी केलेली आहे. सोयाबीन तसेच कापसाला हमीभाव द्या अशी मागणी मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांकडे पाहायला मिळत आहे. तसेच कांदा खरेदीचे धोरण देखील करा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या कारणामुळे सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकार काय निर्णय घेतं, कापसाला सोयाबीनला किती दर देतं, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष. कांद्याच्या दराबाबत अपडेट. त्यानंतर दिलासादायक बातमी आहे ती देखील पाहूयात. कांद्याला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 3,000 रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सरासरी दर हा 2,200 रुपये तर कमीत कमी 1,400 रुपये. आवक या ठिकाणी 8,747 क्विंटलपर्यंत आलेली होती. जात या ठिकाणी लोकल. आता सर्वात मोठी बातमी आहे कर्जमाफीबाबतची. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. आता पाहायला गेलं तर कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच यावेळेस पेटल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफी आहे. कारण की सध्या आता शेतकऱ्यांना गरज देखील पाहायला मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आता सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने असं देखील सांगितलेलं होतं की यावर आपण बैठक घेऊ. आता त्यामध्ये काय तोडगा निघालेला आहे हे देखील शेतकऱ्यांना माहिती करणे गरजेचे राहील. आता जर सरकारने कर्जमाफी केले तर शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल व शेतकरी सरकारवर खुश देखील होतील असा अंदाज सध्या तरी आहे. राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे. राज्यात मुसळधार पाऊस. आता पाहायला गेलं तर राज्यातील कोकणाच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात हलका पाऊस, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात मध्यम सरी होत राहतील असा अंदाज आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. कारण की जरी काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचा पाऊस झालेला असला तरी काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी पावसाची कमतरता पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची देखील गरज आहे. त्याकरिता मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत आहेत. आता जर पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस असा यावा शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मराठवाड्यातील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. विदर्भात हलका मध्यम पाऊस, इतरत्र हलक्या सरी होत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.